समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. आज 1 जानेवारी. त्यानिमित्तानं म्हटलं आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी, भरभराटी, यश आणि ऐश्वर्य याने भरलेलं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तर मी माझ्या नवीन वर्षातील पहिल्या दिवशी ज्या काही गोष्टी केल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. तर 1 जानेवारीपासून इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होते. 1 जानेवारी 2026 सुरू झाला होता. तो 12 नंतर सुरू झालेला आणि 12 नंतर आमच्या खिडकीमध्ये हा असा व्ह्यू होता. म्हटलं तो कॅप्चर करावा आणि तुमच्यासोबतही तो शेअर करावा. हा रात्री 12 वाजता चा व्ह्यू आहे. त्यानंतर आम्ही पण म्हटलं आता नवीन वर्ष आहे तर आपण पण छोटंसं सेलिब्रेशन करू. त्यासाठी आम्ही केक आणला. कारण नॉर्मली आपण शक्यतो केक जास्त आणत नाही, म्हणून मग असं काय असेल तर त्यानिमित्तानं मुलांना पण खायला मिळतो आणि आपलंही खाणं होतं, म्हणून हा केक आणला होता. तर छान असं आम्ही पण सेलिब्रेशन केलं मस्त. आणि त्यानंतर खूप उशीर झाला होता. मग त्यानंतर परत मी काय शूटच केलं नाही. त्यानंतर झोपून गेलो आणि त्यानंतर सकाळी उठलो आणि सकाळची सगळी कामं आवरली. मग ऑफिसचा पहिला टिफिन करून दिला. ते शूट करायला होत नाही कारण सकाळ खूप गडबड असते. आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली. म्हटलं सुंदर सकाळची सुंदर सुरुवात ही आपण देवपूजा करून करावी. त्यासाठी म्हटलं आता आहेच आहे, आज गुरुवार पण आहे आणि 1 जानेवारी पण आहे. आणि मग त्यानंतर म्हणून मग मस्तपैकी ते छानसे घासून घेतले आणि मग देवाऱ्याची थोडक्यात म्हणजे डीप क्लिनिंगच केली. म्हटलं आजच्यासारखा सुंदर दिवस क्लिनिंगसाठी असूच शकत नाही, म्हणून सुरुवात मी देवघरापासून केली नवीन वर्षाला. त्यानंतर सगळे देव किंवा देवापासली छोटी मोठी सगळी जी काही भांडी होती ती सगळी स्वच्छ करून घेतली अगोदर. आणि त्यानंतर व्यवस्थित सगळं पुसून एक 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 करून देवघरात ठेवलं. कसं आहे ना, नवीन वर्ष 2025 आम्हाला खूप छान गेलं आणि आशा करते की 2026 पण आम्हाला खूप छान जाणार. म्हणजे ठरवलंच आहे आम्ही, खूप छान जाणारच आहे आम्हाला. आणि मग त्यानंतर छानशी देवपूजा केली. म्हटलं स्वामींच्या आशीर्वादानं नवीन वर्षाची सुरुवात करावी. आणि त्यात आज एक छान गोष्ट करणार होती. मशीन येणार होती, ते पार्सल द्यायला येणार होते. मग देवपूजा पटपट आवरून घेतली. मला त्यांचा कॉल आला होता की मशीनवाले थोड्या वेळात येत आहेत, म्हणून मग पटपट आवरून घेतली. देवाऱ्याची डीप क्लिनिंग मी अधूनमधून करतच असते, कारण त्यामुळं अशी स्वच्छता पण राहते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. देवघर स्वच्छ तर घर स्वच्छ, म्हणून मी अधूनमधून देवघरात स्वच्छता करत असते. तर छानपैकी देवपूजा करून घेतली. किती प्रसन्न वाटतं आहे बघा ना. सकाळ घरात एवढं सुंदर वातावरण झालं होतं. अगरबत्तीचा सुगंध खूप छान येत होता आणि त्यामुळे खूप छान वातावरण झालं होतं. मग म्हटलं पटकन शूट करून घ्यावं. देवपूजा अपूर्ण झाल्यानंतर किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग उंबरठा पण करून घेतला हातासरशी. मग परत राहिलं की राहून जातं, म्हणून ते पटपट करून घेतलं. आणि त्यानंतर रांगोळी पण काढून घेतली. छान जास्त मोठी काय मी काढत नाही, कारण कोणी पण येता जाता पुसून जातं. त्यासाठी फक्त उंबरठा पण केल्यानंतर एक छोटंसं स्वस्तिक दोन्ही पण बाजूला काढून घ्यायचं. आणि कारण जास्ती पसारा पण होत नाही आणि कोणी म्हणजे पुसून पण जात नाही. नाहीतर आमच्या इथं लहान मुलं आहेत, कुठली बाहेर रांगोळी काढली की हे लगेच पुसून जाणार, ठेवतच नाहीत काढेपर्यंत पण. आणि दरवाजा लावलेला असतो त्यामुळे बाहेर काय चाललं हे पण आपल्याला कळत नाही. त्यामुळं मी नेहमी छोटीशीच रांगोळी काढत असते, खूप मोठी काही काढत नाही. काही सण वगैरे असेल तरच असं थोडंसं त्यातली त्यात मोठी काढते. आणि त्यानंतर मस्त उंबरठा पूजन पण करून घेतलं. आणि तेवढ्यात ते केल्यानंतर थोड्याच वेळात लगेचच फोन आला मला की पार्सल आले म्हणून खाली. ते खालून वरती पाठवत नव्हते त्यांना, मग त्यांनी कन्व्हिन्स केलं की बाबा पाठवा म्हणून. आणि मग छान पार्सल आलं होतं. आणि मग हा आनंद काहीतरी वेगळाच होता. आणि त्यानंतर आल्या मग राहू ते कुठं मी कधी खोलून बघेल कशी आली काय आली असं झालं होतं. म्हणून मग म्हटलं चला खोलून तर बघूयात, म्हणून अनबॉक्सिंग करायला घेतलं. दुर्वांशचा तर काय आनंद,
गगनातच मावत नव्हता, एवढा तो खुश झाला होता. कारण त्याला पण अनबॉक्सिंग करायचं होतं, कशी आली आहे बाबा, काय आली हे त्याला पण बघायचं होतं. तर ही मशीन आहे ती मी IFBची घेतलेली आहे. IFB पॉईंट हे आमच्या इथं शॉप आहे, कंपनीचंच ते शॉप आहे, तिथून घेतली आहे. तर मला वाटतं 7 किलोची ही मशीन आहे आणि ती मला 31,000ला पडली. आणि त्यानंतर पार्सल ओपन केल्यानंतर दुर्वांशचा आनंद बघा. त्याला एवढं भारी वाटत होतं. त्याला तो झोपलेला ते पार्सल आलं तर ते अचानक पार्सल बघून एकदम खुश झाला. आणि मग त्यानंतर अनबॉक्सिंग केलं छानसं आणि छान आली होती मशीन. आणि नंतर ते थोड्या वेळानंतर इन्स्टॉल करायला पण ते येणार होते. ते बोलले की आम्ही नाही इन्स्टॉल करत, ते कंपनीचा माणूस येऊन इन्स्टॉल करून जाईल. तर फायनली ही मशीन आम्ही घेतलेली आहे. तर घरी मशीन घेतली, पण यांचा काहीतरी बॉक्सबरोबर वेगळाच खेळ चालला होता. बराच वेळ तो त्यामध्ये रमला होता. खूप छान खेळत होता तो. इकडून जायचं तिकडून निघायचं, सगळ्या घरात थर्माकोलचा पसारा घातला होता. जाऊ दे, त्याला छान आनंद मिळत होता, त्यामुळे आम्हीही काही बोललो नाही. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे एखादी कुठली जरी नवीन वस्तू आली तर तिची आपण पूजा करतो, आम्ही तरी करतो. त्यानंतर मीही छान अशी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आता नवीन वर्ष सुरू झालेलं होतं. म्हटलं आपल्याला जेवणात काहीतरी गोड करावं म्हणून मस्त गाजराचा हलवा बनवला होता. तो पण खूप टेस्टी झाला होता. म्हटलं प्रसादाला पण होईल आणि आपल्याला खायला पण होईल म्हणून. तर खूप छान झाला होता गाजराचा हलवा. एकदम स्वीटनेस वगैरे एकदम छान मापात झाला होता. आणि त्यानंतर जेवण करायला घेतलं गाजराचा हलवा झाल्यानंतर. तर मस्तपैकी जेवण केलं आणि असा नवीन वर्षाचा छान दिवस साजरा केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.